नमस्कार. आता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत स्टॉलवर. त्या स्टॉलवरती जे काही कार्यक्रम झाले त्याचे मी काही क्लिप्स तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी टॅलेंट स्पर्धा आयोजित केलेली होती. त्यामध्ये इथे मुलगी ही डान्स करत होती. खूप सुंदर असा डान्स केला होता. हिने खूपच सुंदर असा डान्स केलेला होता. सर्वजण हिचे एकदम कौतुक करत होते. अशा बऱ्याच मुलांनी या ठिकाणी भाग घेतलेला होता. कोणी कविता म्हटल्या होत्या, कोणी चारोळी म्हटली होती, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिंग करून दाखवल्या, तर कोणी गाणी म्हणून दाखवली. तर वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी स्पर्धा होती, टॅलेंट स्पर्धा. तर त्यामध्ये बऱ्याचशा मुलींनी भाग घेतलेला होता. तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की ही कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे ते. मी एक सांगायची म्हणून तुम्हाला थोडीशी झलक देते आणि मला कमेंट करून सांगा की ती कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे हे. या जिव्हाळा ग्रुप पुणे यांच्या आयोजकांनी हा कार्यक्रम एकदम सुंदर पद्धतीने आयोजित केलेला होता. म्हणजे येणाऱ्या लोकांना थोडंसं मनोरंजनाचं साधन पण झालेलं होतं आणि या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ते खरेदी पण करू शकत होते. लहान मुलांच्या कलागुणांना वाव पण दिलेला होता. त्याच पद्धतीने या स्पर्धांमधून पहिला नंबर येणाऱ्यास 1000 रुपये बक्षीस देण्यात आले होते. दुसरा नंबर येणाऱ्यास 800 रुपये रोख रक्कम अशी बक्षिसं होती. तसेच तिसऱ्या नंबरसाठी 500 रुपये रोख रक्कम अशी बक्षीस ठेवलेली होती. बऱ्याचशा मुलांनी या ठिकाणी भाग घेतलेला होता. खूपच सुंदर असा कार्यक्रम पार पडला. तर या ठिकाणी अजून एका मुलीने असाच खूपच सुंदर असा डान्स केलेला होता. तर तिने सुद्धा यामध्ये भाग घेतलेला होता. खूपच सुंदर असा डान्स केलेला होता. फक्त 11 वर्षाची ही मुलगी होती, पण इतका अप्रतिम असा डान्स हिने केलेला होता. हिच्यासाठी तर खूपच टाळ्या पडल्या होत्या. तुम्ही मला सांगू शकता ही कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे ते. आत्ता मी हे गाणं प्ले करणार नाही आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की ही कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे ते. हिच्या वयाच्या मानाने हिने खूपच अप्रतिम असा डान्स केलेला होता. खूप म्हणजे खूप जास्त लोकांनी तिचं कौतुक केलेलं होतं. तिचे फेशियल एक्सप्रेशन वगैरे तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला कळेल की तिचे एक्सप्रेशन किती सुंदर आहेत ते. खूपच सुंदर आणि खूपच अप्रतिम असा डान्स तिने या ठिकाणी केलेला होता. सर्वजण म्हणत होते खूपच सुंदर असा डान्स केलेला आहे. आणि या ठिकाणी एक काका पण आलेले होते, जे की वयाने जवळपास 70 ते 80च्या वयोगटातील होते. त्यांनी तर तिचं खूपच तोंड भरून कौतुक केलं. ते स्वतः लेखकसुद्धा होते आणि कवीसुद्धा होते. स्पेशली त्यांनी तिचं खूपच जास्त कौतुक केलं. तुम्ही मात्र मला कमेंट करून नक्की सांगा की हिचा हा डान्स कोणत्या गाण्यावर चाललेला आहे हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. मी भक्तिगीत भावगीत हे सुद्धा गातो. तुझं हे नृत्य पाहून मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे. अप्रतिम, अति सुंदर आणि हे लावण्य तुझं जे आहे ना ते सुद्धा सुंदर आहे. खरोखर सर्व सर्व रसिकांची तू मन जिंकलेली आहे. ये ये अलीकडे यशवंत हो, जयवंत हो, तुला माझा आशीर्वाद. आता या ठिकाणी अजून एक डान्स झाला. ह्या मुलीने सुद्धा खूपच सुंदर डान्स केलेला होता. हे गाणंसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे ते. या मुलीने सुद्धा खूपच सुंदर असा डान्स केलेला आहे. तसं तर या तिघींनी सुद्धा खूप सुंदर डान्स केलेला आहे. तुम्ही कमेंट करून तरी पण मला सांगू शकता की या तिघींमधला सर्वात जास्त डान्स तुम्हाला कोणाचा आवडला ते. या ठिकाणी मुलांनीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डान्स केले. आता याने हातामध्ये 2 काठ्या घेऊन डान्स केलेला होता. या ठिकाणी सुद्धा तुम्ही सांगू शकता की त्याने कोणत्या गाण्यावर डान्स केलेला आहे. खरं तर हे गाणं ओळखणं तुम्हाला खूपच अवघड जाईल, कारण हा प्रॉपर त्या गाण्यावरचा डान्स नाही आहे.
पण त्याने त्याची ही कला त्या गाण्यामध्येच प्रदर्शित केली होती. पण तुम्हाला मी थोडीशी हिंट म्हणून हे गाणं थोडंसं लावून दाखवते. तुम्ही ओळखा हे गाणं कोणतं आहे ते. तर या प्रदर्शनीमध्ये खरेदीसाठी भरपूर लोक येत होते. तर या पद्धतीने अशा पद्धतीची ही प्रदर्शनी भरलेली होती. आता या ठिकाणी संध्याकाळ झालेली आहे, गर्दी खूपच जास्त वाढलेली आहे. तर अशा पद्धतीने ही प्रदर्शनी एकदम व्यवस्थित पार पडली. चला तर मग आता भेटूयात पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.